सर्वप्रथम जय भवानी जय शिवाजी. मला ब्लॉग बनायचा नव्हता, पण संजय केरेकर हा याला लयच बापावरनी सवय आहे. याचा मला मला तर वाटत नाही हा महाराष्ट्रातला असन. हे जर महाराष्ट्रातला असता त्यांना जे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला नसता. हे काय म्हणतो की ह्या महाराष्ट्राचा बाप BJP पक्षाचा ते देवेंद्र फडणवीस साहेब आहे, याचा बाप असन, आमचा नाही. आणि याला एकच सांगतो, आता पुढं जे निवडणूक होईल आमदारची, मराठे असे जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर असे पाहून घ्या, तुम्हाला बाप पण येणार आहे, तुमचा बाप होणार आहे. असे आमदार जर पाहिजे असेल तर अशालाच निवडून द्या तुम्ही. लाज वाटलं पाहिजे थोडेफार. कोणाला बाप बनायला चाललेत. छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान करू राहिले या अशा हरामी. त्या अशा याला मतदान टायमाला 2 पैसे ते करते ना, त्याच्यामुळं असे ऐकून घ्यावं लागते वक्तव्य. कोणी येतं छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान करून जातं. हे सण होणार नाही, 2029 मध्ये जेव्हा ज्या टायमाला मतदान होईन, मतदानाचा टाईम येईन आमदारकीचा, त्या टायमाला ह्या हरामखोराला याची दाखा लायकी दाखा. कामदार कुणाला हे नसतो. आमदार याचे वक्तव्य लक्षात धरा. त्या टायमाला मीच उचलून तुम्हाला याचं वक्तव्य तुम्हाला आठवण आणून देईन. जय भवानी जय शिवाजी. महाराष्ट्राचा बाप एकच म्हणजे ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज, इतर कोणी नाही. ना देवा भाऊ ना काही. जेव्हा भाऊ आता आलेला तेव्हा आमचा बाप महाराष्ट्राचा बाप होणार का? तर काय केलं त्यांना? इथं एवढ्या मायाला तेव्हा अत्याचार चाललेत, आई बहिणीवर अत्याचार चाललेत, आणि ते बाप होणार का आमचाला? हरामखोर साला. त्याला कुठं वाता येणार नाही. त्याला कुठल्या कानून कायद्यामध्ये सुधारणा करता येणं नाही. इथं लागण तेवढ्या पुरी दरच्या किडनॅप होत आहे, लापत होत आहे. यांना कानून कायद्याला म्हणजे जे गुन्हेगार त्यांना सोडलेलं आहे. आणि याचा कायद्याच्या हातात होता ना. गृह मंत्रालयाच्या हातात आहे ना कायद्याचं. काय केलं देवा भाऊना? आणि तेव्हा आमचा बाप का महाराष्ट्राचा. जय भवानी जय शिवाजी. कडू आहे पण सत्य आहे. याच्यानंतर कोणी असे हरामखोराला याला मतदानातून याला उत्तर देण्यात यावा. ह्यो आपल्या इथला नाही, महाराष्ट्रातला असता त्याला महाराष्ट्रातली संस्कृती समजली असते.